सांधेदुखी म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागातील सांध्यामध्ये जाणवणारी वेदना किंवा अस्वस्थता. सांधेदुखी हा सामान्यतः वृद्धापकाळाचा आजार मानला जातो, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये या समस्या दिसून येतात. 30 ते 35 वयोगटातील लोकांनाही सांधेदुखीचा त्रास होतो. सांधेदुखी म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागातील सांध्यामध्ये जाणवणारी वेदना किंवा अस्वस्थता. हा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. याच्यापासून सुटका करण्याकरता आपण डॉक्टरकडे जातो व औषधे घेतो, परंतु आपण काही योगासनांचा सराव करून आपले शरीर लवचिक बनवू शकतो. यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळेल. तर पाहूया कोणकोणते योगा करून आपण सांधेदुखीपासून आराम मिळेल. भुजंगासन हे आसन सांधेदुखीमध्ये अत्यंत गुणकारी मानले जाते. यामुळे पाठीचा कणा ताणला जातो आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. हे आसन करण्याची पद्धत म्हणजे आपण सर्वप्रथम चटईवर पोटावर झोपा. तुमचे पाय सरळ रेषेत ठेवा. आपले तळवे छातीजवळ खांद्याच्या रेषेत ठेवा. आपल्या शरीराला आरामदायी स्थितीत ठेवा. त्यानंतर तुमचे पाय एकत्र करा आणि तुमचे हात तुमच्या समोर सरळ करा. कपाळ जमिनीवर ठेवा. आता हात परत छातीकडे रेषेच्या. आपण दीर्घ श्वास घेत शरीराचा वरचा भाग वरच्या दिशेने उचला. या दरम्यान तुमचे कोपर शरीराच्या सरळ रेषेत आणि पाय अशा रीतीने स्ट्रेच करा की तुम्हाला जास्त ताण जाणवणार नाही. डोके शक्य तितके वर करा. आपण या स्थितीत 15 ते 30 सेकंद या स्थितीत राहा. त्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि सामान्य स्थितीत या आणि हे आसन पुन्हा करा. तसेच मार्जरी आसन केल्याने शरीरातील रक्तभिसरण सुधारते. लवचिकतेसोबतच सांध्यामध्ये ताकद येते. त्यामुळे तज्ञ सांधेदुखीमध्ये मार्जरी आसन करण्याचा सल्ला देतात. हे आसन करण्याकरता आपण सगळ्यात आधी शांत वातावरण चटईवर पसरून बसा. त्यानंतर तुमचे दोन्ही गुडघे वाकवा आणि तुमचे दोन्ही हात जमिनीवर पुढे ठेवा. हे करत असताना आपले हात खांद्याच्या बरोबर खाली आले पाहिजे आणि हाताची तळवे जमिनीवर सपाट असावेत. दोन्ही गुडघ्यामध्ये नितंबाच्या रुंदी एवढे अंतर ठेवावे. आपण जसा श्वास आत घेऊ लागतो तसे हनुवटी वर उचलावे व डोके मागच्या दिशेने न्यावे. 4 पायांचे प्राणी ज्या पद्धतीने चालतात त्याच पोजमध्ये राहावे लागते. यासोबतच कमरेचा भाग वरच्या दिशेने उचला. श्वास सोडताना मान खाली करा आणि हनुवटी ते छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हे आसन करा. याने तुमच्या सांधेदुखीवर बराचसा आराम मिळतो. आपण हे दोन्ही आसन योग्य पद्धतीने केलं तर आपल्या सांधेदुखीपासून बराच आपल्याला आराम मिळू शकतो.